नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला वाणिज्य महाविद्यालय, महालन विभाग, फुंडे कॉलेज आणि कांदळवन कक्ष अलिबाग यांनी पिरवाडी समुद्र किनारा उरण ह्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे। वीर वाजेकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र दल, वन विभाग, कांदळवन कक्ष अलिबाग, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर, लायन्स क्लब उरण गोल्ड, मँग्रोव्ह कन्झर्वेशन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने उरणमधला नागाव समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आलेला आहे। महाविद्यालयाचे जवळजवळ 268 विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली आहे, त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले होते। नायब तहसीलदार उरण श्री नवाळे, कांदळवन कक्ष अलिबागचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर, वन परिमंडळ अधिकारी किशोर सोनवणे, संरक्षण दलाचे म्हणजेच MSFचे जवान आणि साईश्वरी मॅडम, नरेश गौड आणि भावेश कडू, नागाव ग्रामपंचायत आणि ग्रामसुधारणा मंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम यशस्वी झाली आहे। डॉक्टर आमोद ठाकर, प्राचार्य वीर वाजेकर कॉलेज फुंडे यांनी आपल्या मनोगतातनं पिरवाडी सागर किनारा हा फक्त एक पर्यटनाचं केंद्र म्हणून नाहीये, तर आपल्या भविष्यातील पर्यावरण संवर्धनासाठी आणि भविष्यातील अन्न सुरक्षितता यासाठी कशी आवश्यक आहे ते विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितलंय। आपला सागर किनारा आपली जबाबदारी, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सातत्यानं स्वच्छता करून त्यात सगळ्यांनीच सहभाग घेऊयात असं आवाहन सुद्धा केलंय। तर इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जागोजागी कचरा कुंडा ठेवाव्यात, तसंच पोस्टर्सतर्फे स्वच्छता संदेश सुद्धा देण्यात आलेत। पर्यटकांना जर का कचरा कुंडा जागोजागी उपलब्ध असतील तर सजग पर्यटक हे नेहमीच इतरत्र कचरा टाकणार नाहीत, अशी सूचना वजा विनंती फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर संस्थेचे वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांनी सुचवली आहे। कांदळवन कक्षाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांनी सुद्धा ह्या गोष्टीला दुजोरा दिलाय आणि लवकरात लवकर ह्या गोष्टींची पूर्तता केली जाईल आणि ते गरजेचंच आहे असं सुद्धा आपल्या मनोगतातनं त्यांनी व्यक्त केले। तर ह्या कार्यक्रमासाठी कांदळवन कक्ष यांच्या मार्फत हातमोजे, मास्क, पाणी, अल्पोहार उपलब्ध करून देण्यात आला। म्हातवली ग्रामपंचायतीनं कचरा संकलनासाठी कर्मचारी आणि घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे। पत्रकार मधुकर ठाकूर, डॉक्टर संदीप घोडके, प्राचार्य राम गोसावी, प्राध्यापक BP पवार, डॉक्टर राजकुमार कांबळे, कोटपागर सर, डॉक्टर झेलम झेंडे, भूषण ठाकूर, प्रांजल भोईर, देवेंद्र कांबळे, योगेश कुलकर्णी आणि अनेक शिक्षक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले होते। कर बंद आणि सुरू।